भारतीय सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिग्गजाला संपवत आहे आणि दुर्दैवाची गोष्ट तर ही आहे की हे सर्व आपल्या नजरेच्या समोर होत असताना सुद्धा आपण काहीच करू शकत नाही आहोत। असे विकृत चित्रपट महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत। जर काही असेच पिक्चरच्या पुढे काढायला गेले तर गाज संभाजी छत्रपतींची। आणि या व्हिडिओच्या एंड पर्यंत तुम्ही सुद्धा या गोष्टीशी ऍग्री कराल। मित्रांनो, आजच्या जनरेशनमध्ये व्हिडिओ हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे एखादी माहिती घेण्यासाठी आणि असे करोडो लोक आहेत जे माहितीसाठी यूट्यूबवर व्हिडिओ बघतात। आजकाल मोजकेच असे काही लोक असतील जे कादंबऱ्या किंवा पुस्तकांचा उपयोग माहितीसाठी करत असतील आणि जर आत्ताचीच ही सिच्युएशन आहे तर इमॅजिन करा की पुढील 20-30 वर्षानंतर काय असेल। आपली जी पुढील पिढी असेल त्यांना जेव्हा त्यांची माहिती घ्यायची असेल तर तेव्हा ते काय करतील? काही मोजके लोक असतील जे पुस्तके वाचतील, जे छावा, श्रीमान योगी किंवा शिवाजी द ग्रेट सारख्या महान कादंबऱ्या वाचतील, बट मोस्ट ऑफ द रेस्ट पीपल यूट्यूबचा किंवा मूवीचा वापर करतील माहिती घेण्यासाठी। आणि यूट्यूबवर जेव्हा तुम्ही जाऊन एखादा टॉपिक टाकता तेव्हा त्याच्याशी रिलेटेड मूवी तिथे येतेच। आता इमॅजिन करा की त्या जनरेशनला जर महाराजांबद्दल खोटा इतिहास भेटला, असा इतिहास भेटला ज्यामध्ये छेडछाड केली आहे, तर त्याचे काय परिणाम होतील? महाराजांनी आपल्यावर जे शिकवण केली आहे किंवा जी मूल्ये दिली आहेत त्याची किंमत तशी राहील का पुढे? चला पुढच्या पिढीचा विचार सोडू, आताच्या पिढीचा जरी विचार केला तर असे कित्येक सिनेमा आहेत ज्यामध्ये इतिहासाची छेडछाड केली जाते आणि खोट्या प्रकारे ते दाखवलं जातं आणि त्याचा यूज करून आजच्या यूथचं ब्रेन वॉश केलं जातं। तर ते कसं केलं जातं आणि आजकालचे सिनेमा खरंच इतिहास दाखवू इच्छितात की फक्त पैसे कमवू इच्छितात आणि या गोष्टीला आपण कसं सुधारू शकतो, या सर्व गोष्टींचं उत्तर द्यायला तर मी आलोय, तुमचा रिव्ह्यूवाला भाई ओमकार विथ फिल्म चर्चा। सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये लिगासी या शब्दाचा अर्थ वारसा असं नाही। लिगासी हा एक खूप मोठा ब्रॉड टॉपिक आहे आणि याच्यामध्ये फक्त वारसाच नाही तर एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किंवा त्यांनी दिलेलं समाजासाठीचं कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांनी जी व्हॅल्यूज समाजाला दिली आहेत ते सर्व त्यामध्ये ग्राह्य धरलं जातं आणि या व्हिडिओमध्ये लिगासी या शब्दाचा अर्थ तोच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवर कित्येक मूवीज आणि टीव्ही शोज बनले आहेत आणि खरं म्हटलं तर ही एक गर्वाची गोष्ट आहे की आपला खरा इतिहास लोकांच्या समोर येतोय, पण जर त्याच इतिहासामध्ये छेडछाड केली असेल आणि ते दाखवलं असेल जे कधी घडलंच नाही तर त्याचा या समाजावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो। आणि म्हणून इथे येतो माझा पहिला टॉपिक जो आहे कमर्शियल फॉर्म्युला। मित्रांनो, हे जे मूवी इंडस्ट्रीमधले लोक आहेत ना त्यांचा एक सक्सेसफुल फॉर्म्युला आहे। कोणत्याही एका महान योद्धाचं नाव घ्या, त्याच्यावर एक मूवी बनवा, त्याच्यामध्ये भरपूर चांगले ऍक्शन सिक्वेन्सेस टाका, मसाला टाका, काही ड्रामॅटिक सीन्स टाका आणि दॅट्स इट। लोक ते बघतात, लोकांना ते आवडतं आणि प्रोड्युसर्सचे खिशे भरतात। तान्हाजी द अनसंग वॉरियर नावाचा एक सिनेमा आला होता आणि खरं म्हणलं तर मूवी टेक्निकली खूप चांगली होती आणि मूवीने कमाई पण खूप चांगली केली। अजय देवगणचा रोल पण त्यात खूप चांगला होता, पण त्यामध्ये एक असा स्पेसिफिक सीन होता ज्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं, मिटा दूंगा उस भगवे का नामो निशान, जमीन से और आसमान से। तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है, दिन में 2 बार, सूरज उगने से पहले और सूरज ढलने के बाद। आता हा डायलॉग वाचून प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्राऊड फिलिंग नक्कीच आली असेल, पण काय तुम्ही असा विचार केला की भगव्या रंगाला मराठ्यांशी का रिलेट केलं जात आहे? रंगाचा किंवा प्रकृतीचा कोणता धर्म नसतो आणि हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनीच सांगितलं आहे। त्यांच्या सेनेमध्ये कित्येक मुस्लिम सरदार होते ज्यामध्ये सिद्दी हिलाल आणि इब्राहिम खान सारखे योद्धा पण आहेत जे महाराजांशी वफादार होते। महाराजांनी कधी राज्य करताना धर्माचा विचार नाही केला, त्यांनी त्यांच्या प्रजेसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी धर्म न बघता गोष्टी करत राहिले। पण आजचे फिल्म मेकर्स रिलिजनवर फोकस करून मुद्दाम असे काही सिनेमा बनवतात ज्यामध्ये काही कम्युनिटीजला फोकस केलं जाते। आता या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही कम्युनिटीला सपोर्ट वगैरे नाही करत किंवा कोणत्याही कम्युनिटीचा डिसरेस्पेक्ट नाही करत, पण या अगोदरही आपल्याला खूप वेळा हे पाहायला भेटलं आहे। दुसरा पॉईंट आहे लॅक ऑफ रिसर्च। जेव्हा ऐतिहासिक घटनेशी रिलेटेड एखादी मूवी बनवली जाते तेव्हा रिसर्च हे खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि जर त्याची कमी झाली तर काय होते याचं बेस्ट एक्झाम्पल आहे हर हर महादेव नावाचा सिनेमा। जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा या सिनेमाला घेऊन खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या। सिच्युएशन अशी पुढे गेली होती की सिनेमा थिएटर्समध्ये जाऊन याचे शो बंद केले गेले होते। महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत हे आम्ही जाहीररित्या सांगतो। निम्मता चला आमच्या समोर विरोध करा, एका रात्री 10 शोला यायचं आणि पब्लिकला मारायचं। समोर येऊन बोला, समोर येऊन विरोध करा, बघू कोण पिक्चर चालू ठेवतो आणि कोण बंद करतो। जर काही असेच पिक्चरच्या पुढे काढायला गेले तर गाज संभाजी छत्रपतींची आहे। आणि लोकांचं असं म्हणणं होतं की या सिनेमामध्ये खोट्या गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणजे असे डायलॉग्स दाखवले आहेत किंवा असे सीन्स दाखवले आहेत जे घडलेच नाहीये आणि म्हणून या फिल्म मेकर्सला कोर्टाचा सुद्धा सामना करावा लागला होता। तुम्हाला कुठले फॅक्ट्स पटले नाही पटले त्याच्यावर तुम्ही डिबेट करा, पण ते आपण कोर्टात बोलू ना। पण असं तुम्ही जाऊन जेव्हा थिएटरमध्ये कोणाची मारहाण करताय तेव्हा ते किती चुकीचं आहे ते तुम्हीच विचार करा। पण मला एक गोष्ट सांगा, जेव्हा एखादा सिनेमा बनवला जातो तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्याची आयडिया काढली जाते, त्यानंतर त्याची स्क्रिप्टिंग होते, प्री प्रोडक्शनचं सर्व काम होतं, शूटिंग होते आणि त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन होतं आणि यामध्ये काही महिने
निघून जातात त्यानंतर त्याचे अप्रुव्हल वगैरे पण होत असतं. तर एवढ्या मोठ्या टाईम पिरियडमध्ये काय खरंच कुणाला वाटणार नाही का की या मूवीमध्ये काहीतरी आपण चुकीचं दाखवतोय का मुद्दाम ते ऑडियन्सला ती गोष्ट दाखवतात. गोष्ट विचार करण्यासारखी तर नक्कीच आहे. आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच ही गोष्ट नाहीये. असे कितीतरी ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत ही गोष्ट घडली आहे. जसं की संजय लीला भंसालीची पद्मावत किंवा बाजीराव मस्तानी मूवी. जेव्हा या मूवीज रिलीज होत होत्या तेव्हा सुद्धा या मूवीबद्दल खूप कॉन्ट्रोवर्सीज झाल्या की आता असे सीन्स दाखवले आहेत जे खरोखरमध्ये कधी घडले नाहीत. आणि याचा एक उलट साईड पण अशी आहे की कधी कधी फिल्म मेकर्स स्वतः कॉन्ट्रोवर्सी करवतात ताकी लोकांचं अटेन्शन तिथे यावं आणि लोक सिनेमा बघण्यासाठी जावेत. या पॉईंटमध्ये माझं म्हणणं तर असंच आहे की जर तुम्ही एखादा ऐतिहासिक मुद्दा घेत असाल तर त्याचा रिसर्च अगोदर करा. तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे की तुम्ही लाखो करोडो लोकांना इन्फ्लुएन्स करणार आहात. आणि जेव्हा तो चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्वाचा असेल ज्यांना दैवत म्हणून पूजलं जातं तेव्हा ती काळजी जरा अजून जास्त घेतलेलीच बरी असते. तिसरा पॉईंट आहे मसाला. आणि हे आपल्याला प्रत्येक मूवीमध्ये पाहायला भेटतं. कोणतीही मूवी मग ती ऐतिहासिक असू दे किंवा काल्पनिक असू दे गाण्यांशिवाय कॉमेडीशिवाय किंवा काही ड्रॅमॅटिक सिक्वेन्सेसशिवाय पूर्ण होतच नाही. आणि तिथेच खऱ्या इतिहासाशी कॉम्प्रोमाइज केलं जातं. मूवीजमध्ये कित्येकदा असे सीन दाखवले जातात किंवा असे बिल्डअप केले जातात ज्यांचा त्या घटनेशी संबंध सुद्धा नसतो. तुम्हाला काय वाटतं आपण मूवीमध्ये जे डायलॉग ऐकतो काय ते खरोखरमध्ये तेव्हा तसे बोलले होते? नाही. सर्व डायलॉग तसे बोललेले नसतात. मूवीमध्ये लोकांना हुक करून ठेवण्यासाठी किंवा मसाला ॲड करण्यासाठी मुद्दाम ते डायलॉग्स ॲड केले जातात. आणि कधी कधी सिनेमा मेकर स्वतःचे लिमिट्स विसरतात. आणि हेच झालं होतं आदिपुरुषमध्ये जिथे श्रीराम आणि भगवान हनुमानांना असे डायलॉग्स दिले गेले होते की ज्याच्यामुळे त्यांचा अपमान झाला होता. पण इन द एंड ऑडियन्स आपण होतो बघणारे. लोकांनी त्याच्या विरुद्ध बोलायला तरी चालू केलं. मूवी तर हिट ठरली. मूवीने करोडो रुपये बनवले. आणि इथेच येतो माझा चौथा पॉईंट, आपण स्वतः. जेव्हा एखादी अशी गोष्ट आपल्या पुढे येते की आपल्याला माहिती आहे की त्यात काहीतरी चुकीचं आहे तेव्हा आपण त्या गोष्टीच्या विरोधात जाणं गरजेचं असतं. असं नाही की आपण हिंसेचाच मार्ग वापरला पाहिजे. पण आपल्याकडे सोशल मीडिया आहे. आपण आपले मत फ्रीली मांडू शकतो. तिथे आपण लोकांना सांगू शकतो की मूवी खरंच चांगली आहे की नाही, त्यामध्ये खरा इतिहास दाखवला आहे की नाही आणि लोकांनी ती मूवी खरंच बघावी की नाही. आणि ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण आपण ते ऑडियन्स आहोत. आपण एखाद्या मूवीला इथे सुद्धा नेऊ शकतो आणि त्याला पाडू सुद्धा शकतो. आणि म्हणून ॲज अ रिस्पॉन्सिबल ऑडियन्स आपण कोणत्या मूवीला सपोर्ट करायचा आणि कोणत्या मूवीला सपोर्ट नाही करायचं हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि याच कामासाठी मी माझं हे चॅनल उघडलं आहे फिल्म चर्चा, ज्यामध्ये मी लेटेस्ट मूवीज आणि वेब सिरीजचा रिव्ह्यू करतो. आता तुम्ही जर खरे शिवप्रेमी असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जेवढं होईल तितकं जास्त शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये तुमचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे, काय ओपिनियन आहे हे मला कळवा. आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.